नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज भजन ग्रुपला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचाच बर्थडे आज ॲन्युअल डे म्हणतो ना, तो साजरा करणार आहोत आणि त्याचाच हा विशेष व्हिडिओ आहे। तर सगळ्या गृहिणी मस्त सगळी कामं घरातली आटपून आणि छान रेडी होऊन आलेले आहेत। अनिता मॅडम सगळ्यांच्या स्वागताची तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे आणि इथं सगळ्या बायकांचं आगमन चालू आहे। एक टीम असती ना, त्या टीममध्ये ना सगळेजण जेव्हा एकत्र येतो गप्पा मारतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो। पण त्याचबरोबर एक सुंदर काम जे की आमच्याकडून होतं भजन वगैरे ते खूप छान असतं। सुरुवातीला सगळ्यांना स्नॅक्स आणि ज्यूस देण्यात आलं, कारण अजून सगळे आले नव्हते। तर येणं चालू असल्यामुळं सुरुवातीला थोडंसं स्नॅक्स आणि नंतर आमचं भजन होणार होतं। तर अरुणा मॅडम यांनी खूप सुंदर असं क्रिएटिव्हिटी करतात। त्या प्रत्येक वेळेस त्या खूप छान छान असं फुलांचे वेगळे वेगळे डेकोरेशन करतात। आणि या दिवशी आणखीन एक विशेष घडलं ते म्हणजे रामाच्या अक्षता आणि पत्रिका देण्यासाठी आमच्याकडे पाहुणे आले। सगळ्यांना अक्षता आणि रामाची पत्रिका दिली, त्याचप्रमाणे आमंत्रण पत्रिका म्हणतो ना ते घेऊन आलेले। त्याचप्रमाणे ते आम्हाला त्याची पूजा कशी करायची, जानेवारीमध्ये जो मोठा अयोध्येमध्ये पूजा होणार आहे त्याच्याबद्दल ते थोडंसं सांगणार होते। तर सगळ्यांना अगोदर आमंत्रण पत्रिका आणि अक्षता दिल्या आणि नंतर त्यांनी आम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल माहिती दिली, जी की सध्या व्हॉट्सअपमध्ये सगळ्यांना माहीत आहे, तरी पण आम्हाला त्यांच्याकडून आणखीनच छान समजली। खूप छान वाटलं खरं तर, तेही आमच्यात सामील झाले, म्हणूनच आम्ही सगळ्यांनी फोटोही काढले त्यांचे आणि रामाचा जय जयकार केला आणि नंतर आमचं भजन सुरू झालं गणपतीच्या भजनाने। जेव्हा आरती पूर्ण होती म्हणजे आमचं भजन पूर्ण होतं तेव्हा हळदी कुंकू येण्यात येतं। तर हळदी कुंकू आणि इकडं सगळ्यांना देण्यात प्रोग्राम चालू होता। तर त्याच वेळेस काही बायकांची लगबग चालू होती, ती म्हणजे वेगवेगळे पदार्थ जे आले होते सगळ्यांच्या घरातून, सगळ्यांना एक एक मेनू दिलेला असतो, त्यामुळं हा एकत्रपणे देवाला नैवेद्य दाखवायचा होता। तर नेहमीप्रमाणेच आमच्या अरुणा मॅडम लगबगीने काम करत असतात आणि त्या सध्या नैवेद्याची तयारी करत असतात। तर प्रत्येक घरातून आलेला वेगवेगळा पदार्थ ताटात वाढून अगोदर देवाला दाखवण्यात येणार आहे प्रसाद, तर नंतर आमचं भोजन सुरू होईल। तर त्याच वेळेस इतर बायकांच्या गप्पा हसणं सगळं चालू होतं। नेहमीप्रमाणे मॅडम मात्र आमच्या अगदी जबाबदारीने सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघणं चालू होतं। आणि अगोदर आम्ही मॅडमना वर्षभर मॅडम आमच्यासाठी इतकं काही करत असतात, तर आमच्याकडून त्यांच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना काहीतरी द्यावं असं आमचं ठरलेलं असतं आणि तेच आम्ही सगळ्या बायकांनी मिळून त्यांना थोडंसं कृतज्ञता म्हणून इथं एक गिफ्ट त्यांना देतो आणि त्याचबरोबर एक छोटंसं त्यांच्यासाठी 4 ओळीसुद्धा म्हटल्या गेल्या आणि गिफ्टही दिलं। ते सगळं झाल्यानंतर आम्ही बसलो जेवण करण्यासाठी। प्रत्येक घरातून आलेला वेगळ्या वेगळ्या पदार्थाची चव इतकी सुंदर सुंदर असते की प्रत्येक बाई आपल्याला येणारी एखादा छान असा पदार्थ घेऊन आलेले असतात। तर त्याचंच आम्ही इथं मजा घेत होतो। मॅडमसाठी यांनी खूप
छान अशा 4 ओळी लिहिल्या होत्या भवानी मॅडम यांनी आणि अरुणा मॅडम त्यांना साथ देत होत्या. तर ज्या 4 ओळींचं इथं अनिता मॅडमची गोड कौतुक त्या या 4 ओळीतून करत होत्या. तर अशा प्रकारे ना आमच्या या भजनीच्या ग्रुपला आज 15 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे मी सगळ्या वर्षी नव्हते, मी आत्ता जॉईन केल्यामुळं तुम्हाला एक व्हिडिओ पाहायला मिळत असतील. तर आज बर्थडे होता आमच्या भजनी ग्रुपचा 15व्या वर्षाचा. सगळेजण मिळून अजून सेलिब्रेट करतायत. तर आज आणखीन एक विशेष काय घडलं म्हणजे रामाच्या पत्रिका आणि अक्षदा आम्हाला मिळाल्या, ते तुम्ही पाहिलं. तर चला भेटूया परत अशाच काही युनिक व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ परत लवकर मिळेल, पहिल्यांदा मिळेल. भेटूया पुढच्या नया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.